नमस्कार मित्रांनो, आपण बोरगाव गावामध्ये आलोय. ग्रामस्थान मित्रांनो, आज सांगाल तेवढं कमीच आहे. का तर आजचा आपला 10वा दिवस. मागच्या बाईडमध्ये सांगितलं आजचा आपला 10वा दिवस. तब्बल आपला 3200 किलोमीटर प्रवास आपला झालेला आहे. तर आज काही 2 दिवसापूर्वी आपल्याला आरडी भाऊचा फोन आला होता की अशा अशा ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. पण ठीक आहे म्हणजे चला तुमच्या शब्द जे आपल्याला आरडी भाऊने एवढ्या उंचावर नेऊन पोहोचवले त्यांचा शब्द आपण खाली ठेवू शकत नव्हतो. तरी पण आरडी भाऊसाठी आपण आज या बोरगाव गावासाठी आज मला इथं बोलवलं. सर्वांचं पहिल्यापासून आधी मनापासून धन्यवाद म्हणतो. का तर एवढं प्रेम म्हणजे आज ह्या गोष्टीनुसार की आज ह्या कोकणामध्ये हे बोरगाव गाव खूप प्रसिद्ध आहे आणि इथं बैलगाडी शर्यत भरली जाते आणि खरोखर प्रचंड म्हणजे गाव म्हणजे एक एक असते, एक गाव म्हणजे खूप प्रेमाळू गाव असते. असं गावामध्ये येणं म्हणजे खूप मत म्हणजे एक नशिबान लागतं. आज देवळामध्ये आलोय, त्यांचं दर्शन पण घेतलं. आज दादांचं नाव जाणून आज 2 शब्द आपण त्याच्यावर जाणून घेऊया. दादा नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सुमित सुधाकर वांद्रे. अ, आपल्या गावामध्ये आज अमिल डांगर सर आणि A1 पवन सर असे दोन व्यक्ती विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या उद्या शर्यती आहेत त्या शर्यतीसाठी उद्या ते आलेले आहेत. बकासूर प्रेमी आहेत ते आणि बकासूरचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी पायी प्रवास पण केला होता. हे तुम्हाला माहिती असेल, त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसला असेल तुम्हाला पण. आणि एवढं त्यांच्या बकासूरवरती त्यांचं प्रेम आहे आणि RD वरती त्यांचं एवढं प्रेम आहे की RDच्या शब्दावरती आज ते इथं पोहोचलेत आपल्या गावामध्ये. आपण खूप नशिबाने की आपल्याला त्यांचा चेहरा वगैरे बघायला भेटला. आणि मित्रांनो, आज दादा काय सांगशील का तर बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक उत्सुकता आहे. का तर आणि आपण गावामध्ये बघतो बैलगाडी शर्यत ही भरली पाहिजे आणि आज म्हणजे म्हणजे एक वेगळी तर असते. काय सांगशील? एक आता आमच्या इथं 2-4 बैल फेमस आहेत, चांगली बैल फेमस आहेत की आमच्या इथं सरळ पला नसतो, टर्नचा पला असतो. टर्न मारलं की म्हणजे सेकंदावरती आमच्या गाडी काढतात की मिनिटाचे असं सेकंद. पण आपल्या इथं कसं असतं, आता मी पेडगावच्या मैदानाला गेलो होतो पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा शर्यत मी RDच्या माध्यमातून बघितली, कारण RDनेच मला घेऊन गेला होता. रात्री मला त्यांनी फोन केला की आपल्याला जायचंय गाडीत. त्या माध्यमातून मी तिथं गेलो होतो पेडगावला. पण तिथं शर्यत बघायला मजा आली. दिवसभर 6 वाजेपर्यंत तिथं मी होतो फायनल बघेपर्यंत. आणि आमच्या इकडे शर्यती कशा असतात की एक टर्न मारला की 1 मिनिटाचा पला असतो. पल्यावरती टायमिंगवरती शर्यती नंबर घेतला जातो पहिलाच. तर ती परत आता शिवा बकासूर असेल आमच्या इथे, एक 2 जण नावाचे बैल आहेत. शिवा म्हणून ते भावे गावाचे आहेत. 2 बैल फेमस आहेत. त्यांचं पण नाव चांगलं आहे. परत तांबडेकोण म्हणून तांबडेकोण गावामध्ये 2 बैल फेमस आहेत. अशी 2-4 बैल फेमस आमच्याकडे आहेत. आता उद्या त्यांचं तुम्हाला रिझल्ट दिसेलच. गेल्या वर्षी फायनल मारली विकासच्या जलकट्टू म्हणून मानगावची बैल आहेत 2 जण. त्यांनी फायनल केली होती. म्हणजे गावठी बैल आहेत दोन्ही. म्हणजे बकासूर जसा गावठी बैल आहे तसे ते 2 बैल गावठी आहेत. उद्या गावामध्ये आपला देव बकासूर येणार आहे, कसा आनंद वाटतोय? आनंद म्हणजे आता सांगू तुम्हाला, आतापर्यंत जे मला फोन आलेत की आता ते RD मुळेच मला फोन येतात, कारण की RD माझ्या ओळखीचा आहे म्हणून मला फोन येतात की RD माझे चांगले संबंध आहेत. RD मला फोन येतात की अरे बकासूर आज आलाय का, आम्ही येतो गावामध्ये, त्याचा आपल्यासोबत फोटो काढून भेटेल का. तर बोललो आपल्या आज अजून आला नाहीये, सकाळी तो येईल, सकाळी तुम्हाला गावामध्ये तो बघायला भेटेल. एक गोष्ट आणि दादा एक विचारतो की आरडीची आजी जे खूप म्हणजे आज आजींनी खूप मोठा सपोर्ट केला होता, पण आई आई किंवा आजी आपल्याला त्यातून सोडून गेली. काय सांगशील आजीबद्दल? आजीबद्दल सांगायचं झालं तर आजीचं एवढं प्रेम. आता त्यांनी त्याच्या नावाचे टी-शर्ट पण आम्हाला कबड्डीला दिल्यात, आजीच्या नावाच्या. आणि सगळं काही आता त्याच्या गाडीवरती नाव जर घेतलं तर आजीचंच नाव आहे पहिलं. आणि त्याचं प्रेम म्हणजे आजीवरती लई खूप सारं प्रेम आहे, खूप सारं प्रेम. मित्रांनो, या आजीचं प्रेम आज आजीचं प्रेमाबद्दल आज किती मिस करतोय आजीला. शब्दात सांगता नाही येणार. जे माझं वैभव आहे आज, ते या आईचा आशीर्वाद आणि माझ्या आजीचा आशीर्वाद आहे आणि माझ्या संपूर्ण भावांचा. कारण की आजपर्यंत यांनी मला म्हणजे असं कधीच नाही कुठल्या गोष्टीला बोलले नाहीत. मी शब्द टाकावा आणि त्यांनी शब्द उचलावा, असा माझा बंटी भाऊ. तो सांगेल आजीवरचं प्रेम म्हणजे माझंच वैयक्तिक प्रेम नाही आजीवर, अख्ख्या या माझ्या गावाचं प्रेम आहे. आज तिची आठवण खूप येणार आणि ज्या ज्या उंच स्तरावर मी जाणार त्यापर्यंत तिचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असेल. आरडी आपल्याला येताना एक गोष्ट जाणवली की ज्या कबड्डी स्पर्धा आहेत 4 तारखेला तुझा खूप मोठा वाटा आहे त्यात. काय सांगशील? माझा वाटा असं काय नाही, मला म्हणजे जेवढं त्यांना देता येईल. माझ्याकडे बघा, मी इतका मोठा तरी नाहीये, पण माझ्याकडून जेवढी मदत, माझ्याकडून जेवढं काही कार्य घडता येईल हे मी माझ्या गावासाठी प्राधान्य म्हणजे
पहिलं प्राधान्य मी माझ्या गावाला देईन. मित्रांनो बघा म्हणजे आरडी एक छोट्याच कुटुंबातला आणि एक बोरगाव म्हणजे एक मित्रांनो प्रेम म्हणजे काय आहे ते आपल्याला गावातून जाणून येतं. का तर सकाळ मला एवढे महाडमधून कॉल आले की दादा तुम्ही महाडला कधी येणार, कधी येणार, कधी येणार. तर खरोखर तुमच्या शब्दाला आणि माझा देव बकासूर आणि माझा एक भाऊ म्हणजे जिवलग भावाच्या वरचं जर रक्त नातं असेल तर माझा आरडी. आणि खरोखर पिवन मला देव भेटला जो नवीन रक्तातला, तर पिवननं मला खूप सहकार्य केलं. आणि खरोखर जे आम्ही वारी केली 24 नंदींना आपण शब्द दिला होता, जे पुसेगावमध्ये 24 नंदी फायनलला राहा, मग ते कुठले का राहणार, मग कुठले म्हणजे बाहेरचे राहून दे किंवा बाहेरच्या देशातले राहून दे, ते आपण शब्द जसे आपण वारी केली होती बकासूरची 220 किलोमीटर अंतर आपण 3 दिवसात पार केला होता मित्रांनो. हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं का, तर जेव्हा आपण शब्द दिलाय का तर मला हे प्रेम खरं मुळे तर मला ह्या आरडी मुळे प्रेम भेटलं. का तर मी आरडीला हा संघ सांगितला होता, आरडी मी माझ्या देवासाठी हे प्रार्थना करतोय, पण ती नशीब आज दिलं नाही मला, पण देवासाठी मी ते शब्द पूर्ण केला आणि देवाने माझ्या उद्या देव माझा ह्या गावामध्ये येणारच आहे. पण सर्वांना विनंती करतो माझ्या देवाच्या भेटीसाठी सर्वांनी गावकऱ्यांनी उपस्थित राहावं. हीच बोलताना 2 शब्द माझे संपवतो. धन्यवाद.